अखिलेश, या क्षणी नेमकं काय घडतंय नागपूरमध्ये? नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथे मी आहे आणि इथे थोड्यात मोर्चा निघणार, पण आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि समाजाच्या तरुणी मुली ज्या आहेत त्या जिजाऊ वंदन गातात. आपण बघू शकतो की ह्या स्टेजवर मोठ्या संख्येने मुली उभ्या आहेत आणि त्या सगळे जिजाऊ वंदन करतायत. बाजूला जिजाऊंचा पुतळा देखील आहे आणि मोठ्या संख्येने मराठा समाजातले सर्व लोक राज्यातल्या कोपऱ्यातनं आले, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं आले आणि कार्यक्रमाला एका प्रकारे सुरुवात झाली आहे. अजून मोर्चा सुरू व्हायला जरी वेळ असला तरी जिजाऊ वंदनाच्या माध्यमाने कार्यक्रमाला नक्की सुरुवात झाली आहे आणि हा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर जिजाऊ वंदन झाल्यानंतर मग मोर्चाला सुरुवात होईल आणि नागपूरच्या महत्त्वाच्या रस्त्यांवरनं हा मोर्चा निघेल आणि शहराच्या जिथे अधिवेशन सुरू त्याच्या जवळ 0 माईल पॉईंटला हा मोर्चा थांबवला जाईल आणि त्यानंतर पुढचे कार्यक्रम होतील. तुर्तास ह्या मोर्चाकरता राज्यातल्या विविध भागातून मोठ्या संख्येने मोर्चेकरी आले आहेत आणि गाड्यांनी म्हणा किंवा बसनी म्हणा किंवा खाजगी ट्रान्सपोर्टनी म्हणा असे सगळे लोक आले आणि सगळीकडे भगवे झेंडे किंवा भगव्या टोप्या घालून मोठ्या संख्येने दिसत आहेत. नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये सगळीकडे एका प्रकारे हे पूर्ण भगवामय झाले पूर्ण स्टेडियम. मोठ्या संख्येने बांधव इथे आले आपल्या मागण्यांकरता. मग ते महिलांच्या सुरक्षेबद्दलची मागणी असेल किंवा आरक्षणाबद्दलची मागणी असेल किंवा शेतकरी आत्महत्याबद्दलची मागणी असेल, या सर्व मागण्यांकरता एकत्र झाले आहेत आणि अतिशय महत्त्वाचा मोर्चा आहे. कारण नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या माध्यमाने सरकार नागपूरला आले, त्यामुळे आपल्या मागण्या सरकारसमोर मांडाव्या याकरता मोर्चा इथून निघून विधानभवनावर थांबणार आणि त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य करावा याकरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथे यावं अशी मागणी देखील केली आहे. साधारणतः एक अर्धा तास मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर मग पुढचं सगळं आपल्याला कारवाई बघायला मिळेल. अमोल, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.